शिक्षकांनी शाळा सोडून अधिकाऱ्यांच्या मागे फिरू नये. पुणे जिल्हा परिषदेचा कडक इशारा. पुणे शालेय वेळेत काही शिक्षक आपल्या शाळा सोडून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख यांच्यासोबत फिरत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकाराची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अशा शिक्षकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. यापुढे असे आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. नेमके प्रकरण काय? पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रानुसार अनेक ठिकाणी शिक्षक आपली मूळ कर्तव्ये आणि शाळा सोडून शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या सोबतीने फिरताना दिसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसोबतच शालेय शिस्तीचा प्रश्नही निर्माण होत आहे. प्रशासनाचा इशारा शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी शिक्षकांना आपल्यासोबत फिरण्यासाठी प्रवृत्त करू नये. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करावे. या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षक आणि त्यांना सोबत नेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे विनाकारण शाळा सोडून फिरणाऱ्या शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.